अज्ञानातून किंवा अजाणतेपणातून केलेल्या कोणत्याही कृत्याचा भविष्यात परिणाम होणार नाही याची गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सजगतेपणे दक्षता घ्यावी. यंदाचा गणेशोत्सव डॉल्बी मुक्त तसंच समाजोपयोगी उपक्रमांनी उत्साहात साजरा करावा, असं आवाहन कागल विभागाचे डीवायएसपी आप्पासाहेब पवार यांनी केलं. मुरगुड इथं मुरगुडसह परिसरातील 57 गावातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुहासिनी देवी पाटील होत्या. पोलीस उपनिरीक्षक अनिकेत कुडले यांनी स्वागत केलं. सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांनी प्रास्ताविकात आगामी गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेश मंडळांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करून शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन केलं. बैठकीत सार्वजनिक मंडळांनी व्यासपीठाच्या परवानग्या तसंच उत्सवासंदर्भातील अन्य आवश्यक माहिती दिली. आभार पोलीस हवालदार प्रशांत गोजारे यांनी मानले. यावेळी ओंकार पोतदार मुरगुड, राजेश पाटील माकवे, सुनील पाटील यमगे, नगरसेवक सम्राट मसवेकर, माजी नगरसेवक सुनील रणदिवे, माजी प्राचार्य महादेव कानकेकर यांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते ओंकार पोतदार, सर्पमित्र रघुनाथ बोडके, निलेश विलास पाटील, पोलीस पाटील बेनिकरे, दूधसागर विद्यानिकेतनचे वृक्षमित्र आर के पाटील, धनाजी वायदंडे, अशोकसिंह अमोलसिंह काईत, होमगार्ड सनद क्रमांक 1314 कृष्णात रामचंद्र भुते तसंच श्रीराम मंगल कार्यालय मुरगुड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्य अधिकारी आतिश वाळुंज, उपनगराध्यक्ष रेखाताई मांगले, महादेव कानकेकर, सरपंच संघटनेचे अध्यक्ष कृष्णांत कुरणे, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, विविध सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.